गोकुळ गावात खूप आनंद होता। नंदबाबांच्या घरी एक गोंडस बाळ वाढत होते, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण। माता यशोदा त्यांना खूप प्रेमाने सांभाळत होत्या। सगळ्या गोकुळ गावाला लहान कान्हा खूप प्रिय होता, पण दूर मथुरेत बसलेला राजा कंस अजूनही घाबरलेला होता। कंसाला कळले की त्याचा शत्रू गोकुळ गावात आहे। त्याने आपल्या राक्षसी सेविकेला बोलावले। ती होती भयंकर पुतना। पुतना रूप बदलण्यात तरबेज होती। कंसाने तिला आज्ञा दिली, जा त्या बाळाला संपवून टाक। पुतनाने सुंदर स्त्रीचे रूप घेतले। ती इतकी सुंदर दिसत होती की कोणालाही शंका येणार नाही। ती थेट गोकुळात पोहोचली आणि नंदबाबांच्या घरी गेली। माता यशोदाला वाटले की ही कोणी देवदूत स्त्री आहे, जी बाळाला आशीर्वाद द्यायला आली आहे। पुतनाने हळूच बालकृष्णाला आपल्या कडेवर घेतले, पण तिने आपल्या स्तनावर घातक विष लावले होते। पुतनाने कृष्णाला दूध पाजायला सुरुवात केली, पण तिला माहित नव्हते हे साधे बाळ नव्हते। भगवान श्रीकृष्णांनी फक्त दूधच नाही तर तिचे सगळे विष आणि प्राण शोषून घेतले। पुतना वेदनेने ओरडू लागली। ती आपले भयानक राक्षसी रूप धारण करून जमिनीवर कोसळली। संपूर्ण गोकुळ हादरले, पण बाळ कृष्ण मात्र हसत होते। गावकरी धावत आले। त्यांनी मोठी राक्षसी पुतना मृत अवस्थेत पाहिली। माता यशोदा घाबरल्या, पण त्यांचा लाडका कान्हा सुरक्षित होता। सगळ्यांना समजले हे बाळ साधे नाही। मुलांनो, तुम्हाला श्रीकृष्णाची ही अद्भुत कथा आवडली का? अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।